परवा पाऊस पडत होता म्हणून एका रेस्टॉरंटच्या बाहेर शेड खाली उभा होतो. तिथे एक लहान मुलगा होता, एक 5-6 वर्षाचा असेल. त्याच्या आईचा त्यांनी मोबाईल घेतला होता. मोबाईलवरती एक गाणं तो सारखं सारखं लावत होता आणि त्या गाण्यावरती छान नाचत होता. हातात मोबाईल धरलाय आणि त्या गाण्यावरती असा तल्लीन होऊन नाचतोय. आणि जेवढा तो छान नाचत होता तेवढीच त्याची आई अस्वस्थ होत होती की अरे ह्या गाण्यावरती माझा मुलगा नाचतोय, माझी इज्जत जाते की काय चार चौघांमध्ये, की अरे काय नाचतोय, असं नाचतं का कोणी सगळ्यांसमोर, असं त्याच्या आईला एकंदर वाटत होतं. आणि ती सारखं त्याला नाचायचं नाही इकडे, त्याच्या हातातून मोबाईल काढून घ्यायचा प्रयत्न केला पण पोरांनी काय दिला नाही. नंतर मग आपल्याला एक फोन करायचा आहे म्हणून त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला. पण तो पोरगा पुन्हा रडायला लागला की मला मोबाईल दे, मला गाणं ऐकायचं आहे. पण आईचं असं होतं की चार चौघात सगळ्यांसमोर नाचायचं नाही. आपल्याकडे अजूनही नाच म्हणलं की लोकांच्या कपाळाला अशा आठ्या पडतात. नाच गाणं काय, म्हणजे नृत्याला नाच गाणं करून टाकलंय. म्हणजे एखाद्यानी बेभान होऊन छानपैकी नाचणं लोकांना त्याच कॅटेगरीतलं वाटतं की हे काय नाच गाणं वगैरे, हे काय आमचं क्षेत्र नाही, आम्ही काही नाचत नाही, आम्ही फार सोफिस्टिकेटेड आहोत, ह्या टाईपचे पण काही लोक आहेत. ही जी मेंटॅलिटी आहे ती आपल्याला कोणत्या खड्ड्यात घेऊन चालली आहे हे खरंच आपल्याला कळत नाही आहे. म्हणजे बघा ना की आज कुठेतरी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये एक ग्रुप असतो, मस्तपैकी नाचत असतो, किंवा कुठेही गाणं लागल्यानंतर 4 जण नाचत असतात आणि कोणीतरी एक, आजकाल ते आधी एखादाच असायचा आणि तो वयाने जरा मोठा थोरला वगैरे असायचा पूर्वी, जो नाचायचा नाही. पण आता असे बरेच दिसतात की जे असे कोपऱ्यात सगळ्यांपासून दूर जरा असे आकडके खडे होते की आम्ही नाही नाचणार, आम्ही कोणीतरी स्पेशल आहे. नाचत कोण नाही. जो नाचतो तो माणूस अगदी सरळ मनाचा आणि काय म्हणतात त्याला, निष्कलंक म्हणू किंवा आपण प्रेमळ म्हणू किंवा साधा सरळ सज्जन, जे मनात येते समोर बोलून दाखवेल असाच व्यक्ती कुठेही नाचू शकतो. आणि जे लोक नाचत नाहीत त्यांच्यामध्ये प्रचंड इगो असतो. तुम्ही कधी बघा, तुम्ही आठवा, जे लोक नाचत नाहीत, नाचायला नाही नाही म्हणतात, ते सगळ्या आतल्या गाठीचे लोक आहेत. मनात काहीतरी त्यांच्या छलकपट नेहमी चालू असतं की हे असं करू, ह्याचं तसं करू, हे करू, ते कधीच मनातलं बोलून दाखवणार नाहीत. नाचत कोण नाही ज्यांच्यामध्ये इगो असतो, अहंकार असतो की मी कोणीतरी आहे. पण तुम्हाला माहिती का, म्हणजे हे सगळं कधीपासून सुरू झालं, जेव्हा मला तरी असं वाटतं की आपल्याकडे ही पद्धत काही फार पूर्वीपासून आहे की नाचायचं नाही वगैरे, हे अजिबातच नाही आहे. आपल्याकडे नृत्याला एवढी जुनी परंपरा आहे. म्हणजे सनातन काळापासून आपल्याकडे नृत्य हे धर्मातलं सुद्धा महत्त्वाचं अंग मानलं गेले. नृत्य, हो, फार दूर जायची गरज नाही. आपले आजोबा, पणजोबा, आजी, पणजी भजनात नाचायचे की नाही, टाळ मृदुंग घेऊन नाचायचे की नाही. वारीची परंपरा जी आहे ती नृत्यावर आधारित आहे की नाही. कीर्तन परंपरा आहे, नाच गाणं होतं की नाही तिथे. सगळे जण भगवंताच्या नावानी जयघोष करत मनसोक्त नाचतात. बरेच जण असं म्हणतात की आमच्या समाजामध्ये स्त्रिया काही नाचत नाही, कुलीन स्त्रिया नाचत नसतात. अरे कोणाला सांगता तुम्ही? आपल्या संस्कृतीमध्ये इतके सण असे आहेत. नागपंचमीला स्त्रिया नाचतात, मंगळागौरीला सामूहिक नृत्य करतात, गरबा असेल, दांडिया असेल, सगळीकडे स्त्रिया नृत्य करतात आणि पूर्वीपासून करत आल्या. भोंडला मुली खेळतात, स्त्रिया खेळतात, असे अनेक खेळ परंपरागत पद्धतीने चालत आलेले आहेत. देवीचे जागरण गोंधळ होतात, तिथे सुद्धा स्त्रिया नृत्य करतात. पण मध्यंतरी मे बी ह्या इंग्रजांमुळे सगळ्या विचित्र गोष्टी आपल्या डोक्यामध्ये गेल्या. इटिकेट्स
मॅनर्स, आणि मग सोफिस्टिकेटेड राहणं, आणि मग आम्ही नाचत नसतो, हा सगळा फालतूपणा आधी आपल्याकडे नव्हता. अरे हमारे भगवान नाचते हैं, साक्षात भगवान. भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये फक्त हिंदू संस्कृती अशी आहे जिथे देवता सुद्धा नृत्य करतात, आणि त्या संस्कृतीतच नृत्य आहे. बाकी कोणत्याच संस्कृतीमध्ये नृत्य नाही. ख्रिश्चन संस्कृतीमध्ये नृत्य नाही, इस्लाम संस्कृतीमध्ये नृत्य नाही, जैन संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्य नाही, आणि बुद्ध संस्कृतीमध्ये सुद्धा, बुद्धिझममध्ये सुद्धा नृत्य नाही. आणि देवता तर कोणाच्याच नृत्य करत नाहीत. आपने कभी देखा है कि जीसस नाच रहे हैं? नहीं. न जीसस नाचते हैं, न महावीर नाचते हैं, न बुद्ध नाचते हैं. लेकिन आपने अगर देखा होगा तो हिंदू संस्कृति में हर एक भगवान को नृत्य करता हुआ दिखाया गया है. असं का सांगितलं असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का? की नाचणं फार आवश्यक आहे हे आपल्याला शास्त्रात आधीपासून सांगितलंय. म्हणजे काहीतरी ह्याला महत्त्व असलं पाहिजे. नाहीतर आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या किंवा कन्सेप्ट अशा का बनवल्या असतील की ते नृत्य करतायत? म्हणजे विष्णू नृत्य करतात, शिव नृत्य करतात, गणपती नाचतो, देवी नृत्य करते, यक्ष गंधर्व किन्नर भैरव सब नृत्य करते हैं. एक भी भगवान ऐसा नहीं. कृष्ण भगवान की बात ले लो, उनके जितना मनमोहक नृत्य तो किसने नहीं किया. पूरी जिंदगी उनका नृत्य ही चलता रहा. ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीत सांगितल्यात, पण आपण पाळतो का? नाही, कारण आपल्याला माहितीच नाहीये ह्याचा अर्थ काय आहे. विष्णू जे नृत्य करतात त्या कन्सेप्टला नाव असं देण्यात आलेलं आहे नटवर. नटवर म्हणजे काय? तुम्ही जर जुनी संगीत नाटकं ऐकली असतील तर त्याच्यामध्ये नांदी असते. सुरुवातीचं जे पद असतं त्याला नांदी म्हणतात. सुरुवातच विष्णूला नमन करून होते. कशी? नमन नटवरा विस्मयकारा नमन. ह्या गोष्टी आपण ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. तिथे नटवराला म्हणजे विष्णूला नमन करतात. विष्णू आणि नटवर ही कन्सेप्ट कशाशी निगडीत आहे? तर विष्णूंनी नृत्य केलं होतं मनोरंजनासाठी. मोहिनी रूप जेव्हा त्यांनी धारण केलं आणि संपूर्ण सृष्टीचं मनोरंजन व्हावं ह्यासाठी त्यांनी नृत्य केलं. कसं? त्यांच्या नृत्याची खासियत काय होती? त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, त्यांच्या भुवया, त्यांचे डोळे, चेहऱ्यावरचे हावभाव, मनातले सगळे भाव ते चेहऱ्यावर एक्सप्रेशन्समधून, मुद्रांमधून प्रकट करत होते. म्हणजे इतरांच्या मनोरंजनासाठी जे नृत्य केलं जातं त्या कन्सेप्टला नटवर कन्सेप्ट म्हणतात. मी मुद्दाम इथे देवाचं किंवा विष्णू किंवा एखाद्या देवतेचं नाव न घेता कन्सेप्ट म्हणतोय, कारण हे आपल्याला कन्सेप्ट म्हणूनच दिलेलं आहे. आपण त्यांना देव मानतो, पण ॲक्च्युली इट इज अ कन्सेप्ट. तर ही कॉन्सेप्ट आपल्याला का दिली आहे त्याच्यामागे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट शिव म्हणजे नटराज. नटवर म्हणजे विष्णू, नटराज म्हणजे शिव. नटराजाची मूर्ती तुम्ही बघितली असेल, डोळे बंद. म्हणजे काय? विष्णूचं नृत्य हे लोकांसाठी होतं, शिवाचं नृत्य हे आतमध्ये चालू आहे. नृत्य चल रहा है भीतर, खुद के लिए, खुद के लिए नृत्य कर रहे हैं, इसलिए आंखें बंद है, दूसरों से कुछ लेना देना नहीं. आता बरेच जण इथे म्हणतील, हो आम्ही पण मनातल्या मनात नाचतो. हे काय, आमचे डोळे बंद आहेत, हाताची घडी घातली, आम्ही मनातल्या मनामध्ये नाचतोय बरं का. अजिबात नाही. जो मन में नृत्य कर रहे हैं वो बाहर अपने आप को रोक ही नहीं सकते. कसं काय? तुम्ही बघा, नटराजाच्या मूर्तीमध्ये तुम्हाला काय दिसेल? एक हात असा बाजूला आणि खाली, त्याच्या मागे असा आशीर्वाद देणारा हात, त्याला म्हणतात अभयमुद्रा. आशीर्वाद देणारा हात म्हणजे अभयमुद्रा. की शिवजी सांगतात ते घाबरू नका, माझा आशीर्वाद आहे. आणि हा हात खाली म्हणजे काय? दिस इज समय. 1 2 3 4, समय को गिरा दो, कालातीत हो जाओ, डरो मत, अभय. कालातीत होणे म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही ध्यानात जाता, डोळे बंद करता, ध्यानामध्ये जाता, लीन होता, तेव्हा समय म्हणजे काल राहत नाही. काळ नष्ट होतो, तुम्ही कालातीत होता. काल से परे चले जाते हो, याने काल को गिरा दो, समय से परे चले जाओ. आणि कसं हे होईल कसं? नटराजाच्या मूर्तीमध्ये पायाची पोझिशन बघा. एक पाय आडवा आहे आणि दुसरा पाय खाली आहे. समतोल साधलाय. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समतोल असाल, आपकी सांसों में अगर बैलेंस होगा तो आपका ध्यान लगेगा, और जब ध्यान लगेगा तो समय गिर जाएगा. जिस दिन समय गिरेगा, ह्या गोष्टी सोप्या नाहीत, भीती वाटते. त्याच्यासाठीच शिवजी सांगतायत की डरो मत, बिल्कुल डरने की जरूरत नहीं है, मैं आशीर्वाद दे रहा हूं. अभय मुद्रा त्याच्यासाठीच आहे. असं म्हणतात की जेव्हा सप्तर्षींना ज्ञान द्यायचं होतं तेव्हा शिवानी प्रत्येक गोष्ट सांगितली नाही. नटराज रूप धारण केलं आणि नृत्य केलं आणि नृत्यातून सप्तर्षींना बोध झाला. एक एक गोष्टींचा उलगडा झाला आणि त्यांनी ज्ञान जे आहे, जे त्यांना बोध झालेला आहे, जो त्यांना मिळालेलं आहे, ज्ञान मिळालेलं आहे, ते सगळं त्यांनी लिहून घेतलं. म्हणजे काय? विष्णूंनी नृत्य केलं मनोरंजनासाठी, शिवानी नृत्य केलं बोध देण्यासाठी. गणपती बाप्पा नृत्य करतात, कशासाठी करतात? त्यामागे कन्सेप्ट काय? जेव्हा माणसाला रिद्धी सिद्धी बुद्धी धनधान्य संपत्ती सगळ्या गोष्टी मिळतात, तेव्हा त्याची जी अवस्था होते, हर्षोल्लासाने तो नृत्य करायला लागतो, ती अवस्था म्हणजे गणपतीचं नृत्य आहे. आणि सगळ्यात भयावह म्हणजे मा काली. जेव्हा मा काली नृत्य करते तेव्हा ते रणकंदन म्हणून ओळखलं जातं. जब माँ काली नृत्य करने लगती है तो पूरे संसार में प्रलय आने लगता है. पूरी धरती कांपने लगती है, दुश्मन भागने लगते हैं, हर तरफ डर का माहौल छा जाता है. ज्याला आपण तांडव म्हणून ओळखतो. जनरली लोकांना वाटतं की तांडव हे शिवाशी निगडित आहे, लेकिन शिवजी को तांडव सिखाया किसने? माँ काली ने. तो जब माँ काली नृत्य करती है तो उसे तांडव कहते हैं, और वो रणकंदन होता है, तब प्रलय आता है. अशा सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीत असताना, आपल्याला एवढे चांगले संदेश दिले असताना, हे सगळं काय आहे? जीवनाच्या प्रत्येक भागात आपल्याशी नृत्य कनेक्टेड आहे. जेव्हा तुम्ही क्रोधात असता तेव्हा सुद्धा नृत्य आहे, जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा सुद्धा नृत्य आहे, जेव्हा तुम्ही ध्यानात असता तेव्हा सुद्धा नृत्य आहे, मनोरंजनासाठी सुद्धा नृत्य आहे. प्रत्येक ठिकाणी नृत्य कनेक्टेड आहे. हे आपल्या सगळ्या संतांना माहिती होतं, पण आपण काय केलं? आपल्या आजा पंजांना बावळट ठरवलं. त्यांना काय कळतंय? उगा आपल्या मंदिरात जातात, टाळ कुटत बसतात, हरी 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 विठ्ठल 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 नाचतात, तिथे काय मिळणार? आपण त्यांना मूर्ख ठरवलं. आपल्यावरती आज परिस्थिती काय आली आहे? लोक मंदिरात जात नाहीत, कीर्तनात जात नाहीत, भजनात नाचत नाहीत. मग काय? पैसे भरा, झुंबा क्लासला जा आणि तिथे त्या ट्रेनरच्या तालावरती नाचा. उपयोग आहे का काही? नाहीतर पबमध्ये जा. आज कोरोनामध्ये मंदिरं उघडी नाही आहेत, पब उघडे आहेत. का बरं? कारण तिकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मंदिरामध्ये जाऊन भजन कीर्तन करणारे किती जण आहेत? जातात फक्त दर्शनासाठी, दाखवायला, स्टेटस टाकण्यासाठी. पण खरंच तिथे जाऊन भजन कीर्तन नृत्य दंग होऊन किती जण करतात? जसे आपले आजे पंजे करायचे, कोण करतं? नाही करत ना. लोकांची गरज काय? पाश्चात्य लोकांकडून ही कन्सेप्ट आपल्याकडे आली, कारण त्यांच्याकडे नाही आहेत ना, त्यांना मंदिरं नाहीत, त्यांना माहितीच नाही आहे, त्यांच्याकडे ह्या गोष्टी सांगितल्याच नाही आहेत त्यांच्या धर्मात, की भगवंताच्या समोर तुम्ही नतमस्तक व्हा, स्वतःला विसरून जा, नृत्य करा. भान हरपून जाणं काय असतं हे त्यांना माहितीच नाही. मग फ्रस्ट्रेशन काढणार कुठे? आपण म्हणजे आपले आजी आजोबा जायचे, जुने लोक मंदिरात जायचे, आनंद मिळवण्यासाठी जायचे, नाचून त्यांना फ्रेश वाटायचं, छान वाटायचं. आत्ता आपण मंदिरात जातच नाही. पबमध्ये गेल्यानंतर फ्रेश वाटतं का? नाही.
आपण फ्रस्ट्रेशन काढायला म्हणून जातो, म्हणजे बरेच लोक जातात. तिथली कन्सेप्ट वेगळी, ती पाश्चात्य कन्सेप्ट आहे. नाचतात नाचतात परत येतात. पण मंदिरातलं नृत्य, भगवंतासमोर होणारं नृत्य आणि तिथलं नृत्य, ह्याच्यात फरक आहे. त्यांच्याकडे ह्या गोष्टी नव्हत्या म्हणून त्यांना ह्या गोष्टी शोधण्याची गरज पडली, पण आपल्याकडे असताना आपण तिथे का जा? आज सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की आपल्याकडचे लोक नृत्य करत नाहीत आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात बरेचसे प्रॉब्लेम येतात. जे लोक डिप्रेशनमध्ये जातात त्यांनी कधीतरी नाचून बघा. ज्याला खरंच खूप टेन्शन येतं, सारखं 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 छोट्या छोट्या गोष्टीत ज्यांना त्रास होतो, चिडचिड होते, राग येतो, ते लोक आयुष्यात कधी नाचले नसतील किंवा नाचत नसतील म्हणून त्यांना हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. कधी तुम्ही नाचून बघा. सगळ्या गोष्टी सोडा हो, की मी शिक्षक आहे, मी बॉस आहे, मी मॅनेजर आहे, मी बिझनेसमन आहे, मी 2 पोरांचा बाप आहे, मी आता म्हातारा झालो, मी म्हातारी झाली, मी कसं नाचू, किंवा अरे मी तर कोणीतरी काही कामाला येत नाही. तुम्ही कोणीही असा, आपण हे नृत्य जन्मल्यापासून म्हणजे घेऊनच आलो आहे. जन्मता आपल्याला सगळ्यात आधी काय मिळालं असेल तर नाच मिळाला आहे. कोणताही लहान मुलगा, बाळ बोलायच्या आधी नाचायला शिकतं का? त्याला वेगळं शिकवावं लागत नाही. रिदम त्याला कळतो, आपल्याला कळत नाही. आपण काय आहे, बेसिक आहे माणसाचं. आपण जन्मायच्या आधीपासून रिदम ऐकत असतो. आईच्या पोटात 9 महिने तिच्या श्वासाचा रिदम आपण ऐकत असतो सतत, ज्याला ओमकार नाद म्हणतात. बाहेर आल्यानंतर आपल्या हृदयाचे ठोके आपण ऐकत असतो, तो एक रिदम आहे. आपली श्वासनलिका, जी आपण श्वास घेतो, तो पण एक रिदम आहे. आपण बोलतो, तो पण एक रिदम आहे. आपलं सगळं आयुष्य रिदमवरती कनेक्टेड आहे आणि आपण रिदम ऐकतच नाही. लहान मुलांना कधी शिकवावं लागतं का नाचण्यासाठी? नाही, ते आपोआप नाचायला लागतात. थोडं काही असं म्युझिक ऐकू येऊ द्या, ते लगेच हात हलवतात. त्यांना बरोबर रिदम कळतो, ठेका त्यांना चांगला कळतो, आपल्याला कळत नाही. आपल्यालाही लहानपणी कळायचं, पण काय झालं? आपण अतिशहाणे झालो, आपल्याला शिंग फुटले, आपण हुशार झालो, इगो आला आतमध्ये आणि आपल्याला बीटच पकडता येत नाही. आपल्याला निसर्गाने दिलेली ही देणगी आपण विसरलो. आज तुम्ही जुन्यातल्या जुन्या कोणत्याही संस्कृतीत जाऊन बघा, आदिवासी कल्चरमध्ये सगळं काही नृत्यावर आहे. छोटीशी काही गोष्ट झाली ते सगळे एकत्र येतात, नाचतात, उत्सव करतात. आपल्याकडे सुद्धा प्रत्येक उत्सवामध्ये नृत्य इन्क्लूड केलंय. का केलंय? प्रत्येक उत्सवामध्ये आपण नाचतो, नाचून व्यक्त करतो. का करतो? कारण ही माणसाची टेंडन्सी आहे. याला वेगळं शिकण्याची गरज नाही. तुम्ही कधी साऊथ इंडियन डान्स बघा, शिकावं लागतं का काही? देखो कभी जाके धनुष के मूवी देखो, धनुष का डान्स देखो. काय करतात ते? काहीही करत नाहीत. फक्त रिदमवरती हातपाय हलवतात आणि आपल्याला ते बघायला छान वाटतं. आत्ताच ते कोणतं तरी धनुषचं गाणं होतं, रेकिटर 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 रेकिटर. केवढा भारी नाचतो तो. का नाचतो असा? आपल्याला ते छान का वाटतं बघायला? कोणताही लहान मुलगा नाचताना जो व्हिडिओ येतो सोशल मीडियावर, त्याला मिलियन्समध्ये व्ह्यू असतात. का असतात? ते बघायला छान वाटतं. का छान वाटतं? कारण ते नॅचरली बाहेर येतं, शिकून जमत नाही. नाच किंवा नृत्य हे मनातून यावं लागतं. तो रिदम जर तुम्ही पकडायला शिकला, तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपले. ध्यानाची गरज नाही, जपाची गरज नाही, योगासनाची सुद्धा गरज नाही. फक्त स्वतःला विसरून नाचा. कृष्णाने काय केलं तेच केलं. तुम्ही बघितलं का कधी की कृष्णाने असे ध्यानाचे, मेडिटेशनचे शिबिरं भरवलेली आहेत? मेडिटेशनचे सेशन्स घेतलेत कृष्णाने? केलंय का कधी असं की या आता डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा? नाही केलं ना कृष्णाने. कृष्णाने काय केलं? सगळ्यांना जमवलं, म्हणाले उभे राहा, काय करा, हा रिदम चालू आहे, ह्याच्यावरती नाचा. सगळेजण नाचले. नाचता 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 स्वतःला विसरले आणि परमात्म्याला त्यांनी प्राप्त केलं. देवाला भेटले, एका लेवलला पोचले सगळेजण, अख्खाच्या अख्खा गाव, कंप्लीट वृंदावन. काय केलं? नृत्य केलं. कसं केलं? वाटेल तसं केलं.
काही स्टेप ठरवून दिल्या होत्या का? नाही. कोणासोबत केलं? कृष्णासोबत केलं. आणि मिळालं काय? परमोच्च पदाचा अनुभव. तुम्हाला सुद्धा मिळेल. तुम्ही सुद्धा कृष्ण होऊ शकता जर तुम्ही नाचलात. बेभान होऊन नाचलात, स्वतःला विसरून नाचलात, तर तुम्ही सुद्धा विष्णू होऊ शकता, तुम्ही सुद्धा शिव होऊ शकता, तुम्ही सुद्धा देवी होऊ शकता, गणपती होऊ शकता. पण तुम्ही स्वतःला विसरणं गरजेचं आहे. अहंकार सोडणं गरजेचं आहे. गरजेचं आहे की माझी ब्रॅकेट, मी हा आहे, मी तो आहे, मी असा आहे, सगळं विसरा, सगळं तोडा आणि बेभान होऊन नाचा. कुठेही नाचा. रस्त्यावर, मंदिरात, मंदिराच्या बाहेर, घरात, घराच्या बाहेर, गच्चीवरती, कुठेही, जिथे वेळ मिळेल, जिथे जागा मिळेल, जिथे चान्स मिळेल, नाचा. नाचून बघा. एक वेळ अशी येईल की 3-3 वर्ष ध्यान करणाऱ्या व्यक्ती आणि 3 महिने नृत्य केलेले तुम्ही, दोघांची एनर्जी सेम आहे. 5 वर्ष योगासनं करून सिद्ध झालेल्या व्यक्ती आणि 1 वर्ष नृत्य करून स्वतःला विसरलेले तुम्ही, तुमची एनर्जी सेम आहे. खोटं वाटत असेल, करून बघा. आणि ज्यांना अनुभव आले असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. शंभो शंकर.